नाही 3 ब्लॉक्स सबस्क्रायबर भेटला ना शेलचे पंप सँडविच द्या कॉर्न आणि फिल्टर कॉफी 2 थँक्यू. हे स्टार बाजारमध्ये बसलेलं जोडेवालं एकदम घाटी होतं इथं चांगलं आहे राव. कितीला आहे 400 रुपयाला. हे प्रॉब्लेम होतं हे वाला हा वाला आणि हा वाला बस हा टाईट नाही होते आणि हालतोय टाईट झाला तरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण वाजलेले 11:30 आणि आता आपण चाललेलो आहे ड्रोन वाल्याकडं. ड्रोन द्यायचा आहे आपल्याला ना, तो VRचा आहे ना, अँटीना टाईट करायचा आहे. आणि सेकंड आपल्याला डिकॅथलॉनला जायचं आहे आणि जोडीला पण जायचं आहे. मला घ्यायच्या टी-शर्ट आणि पॅन्ट मला भेटाना. लास्ट टाइम मी घेतो डिकॅथलॉनला पण तिथं आर्टिकल आलं नव्हतं, त्यामुळे ते म्हणले की नंतर या. त्यामुळे मी रितेश जाताना मी चाललोय. आता आम्ही आलो वाकडच्या झोड्यामध्ये बघायचं. पुण्यावळ्यातल्या झोड्यामध्ये नाही भेटला आम्हाला, एवढं आर्टिकल नव्हते. लास्ट टाइम मी जाऊन पॅन्ट घेतली होती एक, म्हणून म्हटलं इथून वाकडमधून बघू हाय भेटतात का. चल ते आता झोड्यावरती इथं बायांना आणलं डायरेक्ट फिट बिटीन त्यांना एवढं बघून. खरंय पॅन्ट बघायची चांगले रे. अशी पण चांगली वाटत ना रितेश? होय अशीवाली अरे मस्त वाटत ना घातली अशी. कितीला आहे 400 रुपयाला. हे गाठी पण रे मला अशीच पॅन्ट घ्यायची. पहिली घात आहे मला, ते ट्राय करतो. स्मॉल साईज, ही स्मॉल साईज चालून मला अशी. मी स्टार बाजारमध्ये बसलेलं जोडेवालं एकदम घाटी होतं इथं चांगलं आहे राव. आर्टिकल पण चांगले. मला तर ही पॅन्ट आवडली काळी. ही एक कलर घेऊ आणि हा एक बघू. व्हिडिओ पण काढा ते हरामी हो बेटा. ते म्हणलं बकेट दे, त्यांना झोला दिला असा. झोला लेके चल दिया हम. चांगले बघ गळा कुठतरी. नाईट ड्रेस घे सर रितेश, तुला नाईट ड्रेस घेतो. बाकी बॉयलर रेडी कपडे आहे यांच्याकडे. असले कपडे घातले घरचे आणतील डायरेक्ट. मी आता सामान चाललोय खाली. आता दोन पॅन्ट घेतल्यात 1800 रुपये टोटल. ग्रोसरी पण आहे रे. चला जोड्यामधून सामान घेतलं. आता मी 2 पॅन्ट घेतल्यात आणि ग्रोसरीची 2 आहे ना. आपण एक फेस वॉश घेतलेलं आहे, हे स्वस्त भेटलं मला. ते ड्रोनवाल्याला म्हणलं लोकेशन पाठवतो, अजून लोकेशन पाठवतो राव मला. त्याचा आहे बावधनला. आता मी विसरलो, 2 वर्ष आधी गेलतो त्याच्याकडं. आता इथून साधारण त्यांनी लोकेशन पाठवलं आम्हाला. ड्रोनवाल्याचं बावधनला आहे. इथून साधारण 15 किलोमीटर जायचं आपल्याला. 15 किलोमीटर नंतर मी त्याला बोललो नाही की पहिल्यावाल्याने काम नाही केलं. पहिल्यावाल्याने राव मला वाटतं काहीच नाही केलं राव. वरच खोलले फक्त. भाऊला म्हणलं तर आतून खोल, आतून टावळ नाही का, वरचं न टावळ अँटीना लागन. तेच प्रॉब्लेम आहे अँटीनाचा माझ्या. 2 अँटीना लागत नाही राव. ज्या वेळेस ना ऑब्स्टिकल येते ना, ऑब्स्टिकलच्या मागे जातो ना ड्रोन, त्यावेळेस ना ते VR मध्ये ना असं दिसत नाही, ब्लर होते. दोन वर्षानंतर आलो या सोसायटी मध्ये. इथं राहता येतो ड्रोनवाला. चल त्या गाडी लावली. 2 वर्षानंतर आधी आलतो इथं मी. ड्रोन घेतलाय माझा, त्याचं नाव सांगायला लागेल मला आणि मग वर जाईन. 2 वर्षानंतर आलो राव, वाटत पण नाही. इथून आत कुठतरी फ्लॅट वाटतं. त्याच्या B विंग मध्ये 208 नंबर फ्लॅट मध्ये ऑफिस त्यांचं. एक सेकंड, B 208 102 इथं या साईडला असणार आहे. इकडं असेल आवडा चार्ट. हा 208 दिलीप जाधव फ्लोअर, 2nd फ्लोअर आहे. ओके. अरे वा, आज लवकर आली.
स्किंडलरची का नाही, स्किंडलरचं चांगले असतात लिफ्ट. एकदा देवेंद्रांना असायला टाकलेलो मी, देवेंद्रांना टाकलं होतं ना. 20 मिनिटानंतर बाहेर निघलो होतो, गामागून झालतो अक्का गुतला होता लई हिंदकेसरी देवेंद्रांनी. एकदम फालतू आहे रे. आले बघ लगे. चला या 2 शॉट. हे प्रॉब्लेम होतो, हे वाला, हा वाला आणि हा वाला. बस हा टाईट नाही होते आणि हालतोय टाईट झाला तरी. बस हा पूर्ण स्लिप झालाय आणि हा टाईट होतोय पण हालतोय. बाकी याच्यात काय प्रॉब्लेम नाही. या ड्रोनला VR ला प्रॉब्लेम आहे. घरातूनच ऑफिस ऑपरेट करतात ती काय ते सर नाहीच तिथं, त्यांना मी जेवून घेतलं होतं ते ॲक्च्युअल मध्ये ड्रोन. आपल्याला होते ना DJI-Air3चं पण प्राईज विचारायची आणला तर असं तर आपण ते पण बाय करायचा विचार चालला माझा. तो अवेलेबल नाही होता हे सगळं ड्रोन सामान बरं का, स्पेअर पार्ट. त्यांनी फ्लॅट बदलला आहे, तो होता पुढला नवीन फ्लॅट आहे. 1 hour later. दाखवाला ड्रोन आपला त्यांनी VR आपला ठेवून घेतलाय. मी म्हणलं ना तोच प्रॉब्लेम आहे, त्याचा नट आहे ना आतला थ्रेड तोच इश्यू आहे. ते म्हणले मागवायला लागेल तो, त्याची कॉस्टिंग लई असणार आहे 1000-1500 रुपयाची भरून कॉस्टिंग असेल. त्यांना म्हणलं रिपेअर करा आणि मला कुरिअर करा. मग कसं काय राहतात राही हा, त्याला मी तर राहू शकत नाही रे. आपलं इथं बरं आहे, उठलं की निघाला गोठ्याव. इथं कुठं डांबरीला पळायचं का? जंगलात खरंच किराव हा, पर जंगल आहे डायरेक्ट. अरे पाणी पण पाऊस पडला ना पाणी पण जिरं नसतं रे, अख्खं नालं बिलं जाम होते तिथं. मग ना ते फुल मळगंगा गार्डन टाकते ती. मग यांच्या पोरांना माती माहित ना. आपल्या इथं निघाला म्हणून ते अमेझॉन वाले कवर ऐकतात ना आणि घेतात. वा त्याची बॉटल घ्यायला हा घरी चाललो होतो थोडं वाकडमध्ये पण शेलचा ट्रम भेटला. इथं आलो सँडविच खाऊ आणि कॉफी पिऊ मग जाऊ घरी. NI3 टाका, NI3 ब्लॉग्स. सबस्क्रायबर भेटला ना शेलचे पंप. मला ब्रँड इन्व्हेस्ट करा ना तुमच्या इथले आलो मी. अरे मग प्री मध्ये खात्री का. एक सँडविच द्या कॉर्न आणि फिल्टर कॉफी 2. थँक्यू. दादा पिछली बार क्या बोला था अवकात कुठं कुठं भेटा लागलं का नाही, हवा झाली का नाही. त्यांनी खोडलं ना बरं पिट्टू का परत येऊ ना. मी दुसऱ्याला बघितलं होतं ना, तुला ही शायरी लिहिली ती बरा केली परत एकदा थोडक्यात नवर की तू लय लिहिलं तू. आपला अभ्यास चांगला. तू किती कविता लिहून काढली तरी ती. अभ्यास आपला भरपूर मोठा आहे. उडून टाक. बँकेत आलो बाई. गावात नेमकं चेक काढायचं, पैसे काढायचे तुम्हाला. चेक नाही गाडीत 2 दिवस झाली. मी आलो तर समजा मग 2000 years later.